नमस्कार मंडळी, मी तनया. आज आपण जाणार आहोत अशा एका ठिकाणी जिथे घडतायत अधिकारी. ही आहे अधिकारी घडवणारी फॅक्टरी, महेंद्र अकॅडमी. या निमित्तानंच आज आपण भेटणार आहोत ज्यांनी आपल्या सिंधुदुर्गात स्पर्धा परीक्षांबद्दल जनजागृती केली आणि इथल्या मुलांना पोलीस अधिकारी घडवण्याच्या मार्गावर आणलं. ते म्हणजेच महेंद्र पेडणेकर. जय शिवराय. माझं नाव महेंद्र पेडणेकर. मी युवा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आणि संचालक महेंद्र अकॅडमी. शाखा माझी सावंतवाडी आणि कुडा दोन्ही ठिकाणी आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये क्रांती घडवणे हा उद्देश आहे आणि कोकणात याच्या अगोदर 10वी-12वीचे रिझल्टमध्ये कोकण आत्तापर्यंत गेली 14 वर्ष राज्यात अव्वल राहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षांमध्ये मात्र जर रिझल्ट चेक केला तर कोल्हापूर, सातारा, सांगली किंवा घाटमाथ्यावरचे सगळे रिझल्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण हे कुठेतरी बदललं पाहिजे आणि जास्तीत जास्त अधिकारी वर्ग हा कोकणातून घडला पाहिजे. याच्यासाठी मी प्रयत्न करतोय गेली 7 वर्ष आणि तुम्हाला रिझल्टच्या माध्यमातून देखील दिसेल. यावर्षी जर तुम्ही विचार केला तर महाराष्ट्र राज्य पोलीस दलामध्ये तब्बल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 45पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. हे आत्तापर्यंतचं सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मानाचं क्षण आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि तुम्ही जर रिझल्ट बघत असाल, माझ्याच अकॅडमीचे नाही, तुम्ही जिल्ह्याभरातनं बघत असाल तर बरेचसे विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षांची तयारी करायला लागलेले. जे स्वप्न महेंद्र अकॅडमी बघितलं होतं की येणाऱ्या कालावधीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा अधिकाऱ्यांचा जिल्हा होणार आहे, त्यासाठी सर्वात जास्त मेहनत हे सगळेजणच करत आहेत. विद्यार्थी देखील करतात आणि या क्षेत्रामध्ये वळायला देखील लागले. हे कुठेतरी बदलायला लागलंय आणि जर तुमची साथ जर मिळत असेल, माझं सर्व कॉलेजेस, स्कूल्सना विनंती असेल की जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची कार्यशाळा आयोजित करा. विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस जनरेट करा. जेव्हा तुम्हाला माझी गरज पडेल, मार्गदर्शनासाठी आवश्यकता असेल, माझा मी नंबर खाली शेअर करतोय. त्या नंबरवरती संपर्क साधा. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी तुम्हाला नक्कीच अगोदर तारीख बुक करावी लागेल. अधिक माहितीसाठी मी खाली नंबर शेअर करतोय. धन्यवाद. नमस्कार, मी संतोषी विवा जंगम. मी सध्या इथे महेंद्र अकॅडमीमध्ये पोलीस भरतीची तयारी करते. माझ्या पोलीस भरती म्हणजे नेमकं काय होते हे मला माहीत नव्हतं. पण जेव्हा आमचा 12वीचा रिझल्ट झाला त्यानंतर आमचं महेंद्र सरांचं एक सेक्शन झालेलं. ते सेक्शनमध्ये नेमकं पोलीस भरती म्हणजे काय ह्याचं सर्व मार्गदर्शन झालेलं होतं. त्यानंतर मी माझा निर्णय घेतला की पोलीस भरती करायचा. त्यानंतर मी ते महेंद्र अकॅडमीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर अकॅडमीचं कसं वातावरण असतं ते सगळं सरांनी सांगितलं. त्यानंतर मग मी जॉईन झाल्यानंतर मी फर्स्ट भरती दिली. त्यामध्ये 4-5 मार्कांनी राहिले. पण ह्यानंतर देखील जेव्हा भरती येईल त्यानंतर मी माझं 100% देईन. इथला टीचिंग स्टाफ पण चांगला आहे, प्लस ग्राउंडचे सर वगैरे सगळे चांगले आहेत. इथलं वातावरण पण चांगलं आहे. त्यामुळे शक्यतो इथे मी माझा 100% रिझल्ट देईन आणि ह्यावेळी येणारी पोलीस भरतीमध्ये माझं नाव असेल अशी मी आशा व्यक्त करते. धन्यवाद. नमस्कार, मी अपूर्वा देसाई. मी शिक्षण घेऊन इथे येते अकॅडमीमध्ये. माझी आत्ताच 12वी झाली. मला इथे येऊन 1 महिना झाला आहे, पण इथे येऊन माझा कॉन्फिडन्स खूपच वाढला आहे. कारण इथेचा टीचिंग स्टाफ म्हणा किंवा शिकवण्याची पद्धत, शिक्षकांचं प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष असतं, हे सर्वच या अकॅडमीची चांगली वैशिष्ट्य आहे. त्यामुळे मी पहिल्याच प्रयत्नात MPSC पास होऊन अधिकारी बनेन ही मला आशा आहे. नमस्कार, माझी 12वी आत्ताच क्लिअर झाली. म्हाका सुधारणा होता मी काय करू पहिल्याच एका तर म्हाका इंटरनेटवर स्क्रोल करता करता व्हिडिओ येयलो महेंद्र अकॅडमीचो. तर उठवण्याचा एक पोरग्या रेश्मा नाईक म्हणून, तर सरांचो मी व्ह्यूज बघलोय तर ता पहिल्याच भरतीत सिलेक्ट झाला. तर त्याच्यामुळे म्हाका पण कॉन्फिडन्स येलो महेंद्र अकॅडमी करून की मी पण काहीतरी करू शकतो. म्हणून मी सरांना भेट दिलं महेंद्र अकॅडमीत येऊन. तर सरांनी म्हाका कॉन्फिडन्स दिलो व्यवस्थित आणि म्हाका सांगलें काय करूचं आणि कसं करूचं. त्यानंतर मी अकॅडमी जॉईन केलं आहे आणि अकॅडमी तर मस्त आहे. 1 नंबर रिव्ह्यूज असत माझ्याकडून तरी आणि मस्त आहे. नमस्कार, मी पंडित मईन. मे 2022मध्ये माझी निवड जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे शिक्षक म्हणून झाली आणि इथे लागल्यानंतर जी कोकणाची पवित्र अशी भूमी आहे, इथला निसर्ग खूप सुंदर आहे, खूप सुंदर असं वातावरण आहे. आणि इथे आल्यानंतर मग माझी भेट महेंद्र पेडणेकर सरांची झाली. तर त्यांनी नुकतीच आपली महेंद्र अकॅडमी चालू केलेली होती आणि अकॅडमीमध्ये आल्यानंतर मला मुलांमध्ये एक थोडंसं घाटावरलं वातावरण आणि इथलं कोकणातलं वातावरण याच्यामध्ये थोडासा बदल दिसला. तर या गोष्टीवर काम करूया असं
आमचं पेडणेकर सर आणि आमचं या विषयावर खूप अशी चांगली चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर मग आम्ही एक वेगळ्या पद्धतीने एक नियोजनबद्ध प्लॅन केला आणि मग इथे सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला अगदी शून्यातून मुलं होती आणि बरीचशी स्पर्धा परीक्षेविषयी कुठलीही माहिती नव्हती, खूप कमी जागरूकता होती. मग आम्ही अगदी शून्यातून म्हणजे अगदी पाढेपाठ करण्यापासून वर्गपाठ करण्यापासून ती अगदी मग पोस्ट काढेपर्यंत इथपर्यंत सुरुवात केली आणि आता आपण बघतच आहोत की खूप चांगली जागरूकता या ठिकाणी मुलांमध्ये झालेली आहे. आता आपण कुठल्याही खेड्यामध्ये जर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक मुलांमध्ये स्पर्धा परीक्षेविषयी जागरूकता किंवा एक वातावरण निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते आणि ही खूप चांगली आणि अभिमानाची गोष्ट आहे. आणि यामध्ये आमच्या महेंद्र पेडणेकर सरांचा सिंहाचा वाटा आहे, कारण त्यांनी आम्हाला या ठिकाणी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि या प्लॅटफॉर्ममुळेच आज या ठिकाणी मुलं महेंद्र अकॅडमीमध्ये येतात आणि एक चांगलं काहीतरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात की आपला हा जो सिंधुदुर्ग जिल्हा आहे हा एका दिवशी अधिकाऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जाईल. कारण इथली जी माती आहे, इथलं जे वातावरण आहे, इथला जो निसर्ग आहे तो खूप सुंदर आहे. महाराष्ट्रात असा निसर्ग कुठेच नाही. त्यामुळे या मुलांमध्ये प्रचंड असं पोटेन्शियल आहे आणि फक्त यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे आणि ही जर त्यांना मार्गदर्शन योग्य भेटलं तर ही मुलं खूप अशी उंच भरारी घेतल्याशिवाय राहणार नाहीत आणि आम्ही त्या दृष्टीनं प्रयत्न करतोय. तसे आमचे लेक्चर्स पण रेग्युलर होत आहे. आम्ही सगळा स्टाफ वेगवेगळे विषय वेगवेगळ्या प्रकारे आम्ही शिकवत आहोत. त्यामुळे कुठलाही कन्सेप्ट असू द्या, कुठली अडचण असू द्या, प्रत्येक मुलांशी वैयक्तिक भेटणे, बोलणे, त्यांच्या पालकांशी संवाद साधणे असे एक वेगळेपण आम्ही या ठिकाणी जपलेलं आहे आणि त्यामुळं मुलांमध्ये हळूहळू चांगल्या प्रकारे प्रोग्रेस होते. चांगली मुलं मार्क्स घेत आहेत आणि त्यांच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतोय आणि एक दिवस सगळी मुलं या ठिकाणची नोकरीला लागून आपल्या आईवडिलांचं, शिक्षकांचं आणि समाजाचं नाव या ठिकाणी उज्ज्वल करतील याची मला नक्की अपेक्षा आहे आणि पूर्ण विश्वासही आहे. धन्यवाद. नमस्कार, मी अनिल खाडे. 2013 पासून मी पोलीस भरतीला या ठिकाणी मार्गदर्शन करत आहे. 2013 पासून या ठिकाणी मी शाहू प्रबोधिनी कोणवडी या ठिकाणी मार्गदर्शन करत होतो आणि आता सध्या मी महेंद्र अकॅडमी सावंतवाडी या ठिकाणी मी मार्गदर्शन करत आहे. या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी अधिकाऱ्यांचा जिल्हा बनवण्यासाठी या संकल्पनेतून किंवा या स्वप्नातून जी अकॅडमी साकार झाली ती म्हणजे आपली महेंद्र अकॅडमी. त्याचे संस्थापक आहेत महेंद्र पेडणेकर सर आणि ती या मुलामध्ये या ठिकाणी कष्ट, सातत्य आणि त्यांच्या मनामध्ये या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचं बीज रुजवण्यासाठी या ठिकाणी ही अकॅडमी स्थापन झाली. येथील मुलांमध्ये ती आता जनजागृती या ठिकाणी होत आहे. याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं त्या ठिकाणी रेश्मा नाईक उठवणे याचं देता येईल आणि वयवर्ष 19 वर्षामध्ये म्हणजे कमी वयामध्ये या ठिकाणी भरती होणारी ही मुलगी आहे आणि अशाच काही 5-6 मुली आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी दया पालवे याचं नाव घेता येईल. दीपाली राव याचं या ठिकाणी नाव घेता येईल. ज्या ठिकाणी कमी वयामध्ये या मुली भरती झाल्या. त्यामुळे येणाऱ्या जी पोलीस भरती आहे, बऱ्याच जणांना वाटते की पोलीस भरती म्हणजे काय की या ठिकाणी 4-5 वेळा या ठिकाणी प्रयत्न करावे लागतात, त्यानंतर आपल्या या ठिकाणी यश मिळतं. परंतु या ठिकाणी महेंद्र अकॅडमी या ठिकाणी अपवाद या ठिकाणी ठरलेले आहे. कारण पहिल्याच प्रयत्नामध्ये या ठिकाणी आपल्या 2-3 मुली या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये यश संपादन केलेलं आहे. फक्त पोलीस भरतीच नाही तर या ठिकाणी अग्निवीर असेल, या ठिकाणी FPSC असेल किंवा सरळ सेवामध्ये या ठिकाणी तलाठी ग्रामसेवक हे असेल किंवा या ठिकाणी बँकिंगची सेवा असेल, या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची तयारी या ठिकाणी आपण महेंद्र अकॅडमीकडून करून घेतोय. यामध्ये या ठिकाणी सुसज्ज या ठिकाणी आपल्याकडे ग्रंथालय आहे, पुस्तकं आहेत, त्या ठिकाणी बैठक व्यवस्था आहे, या ठिकाणी टीचिंग स्टाफ या ठिकाणी खूप चांगला आहे आणि उत्तम प्रकारे या ठिकाणी शिकवलं जातं. त्याचप्रमाणे फिजिकलचा स्टाफ पण खूप चांगला आहे आणि त्याचप्रमाणे या अकॅडमीचे जे संस्थापक आहेत महेंद्र पेडणेकर या ठिकाणी वेळोवेळी या ठिकाणी मोटिवेशन आणि मार्गदर्शन करत असतात. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील जे या ठिकाणी अधिकारी वर्ग आहे त्यांचे पण या ठिकाणी वेळोवेळी या ठिकाणी मार्गदर्शन होत असतं. त्यामुळे या ठिकाणी नक्की आपल्या महेंद्र अकॅडमीला भेट द्या आणि या ठिकाणी ॲडमिशन घेऊन आपल्या या ठिकाणी जे स्वप्न आहे ते पूर्ण करा. धन्यवाद.